गुड मॉर्निंग. माझा आवाज येतोय ना? हो, येतोय. हो, गुड मॉर्निंग. बरोबर 11 वाजता सुरू करू. हो, चालेल. लोक असतील? चांगलं आहे. 150 लोकांचं रजिस्ट्रेशन आहे. ओके. तुम्ही बेसिकली प्रॉडक्ट वरती बोलणार आहात. हो हो, मी प्रॉडक्ट कव्हर करेन. आणि मी व्हाय यू शुड इन्व्हेस्ट इन यूएस इक्विटी या विषयावरती. हो, प्रॉडक्ट मध्ये पण मी डायरेक्ट प्रॉडक्ट चालू नाही करणार. थोडंसं बॅकग्राऊंड वगैरे देणार. टेक्नॉलॉजी क्षेत्र म्हणजे काय आहे. मी टच केलेलं नाहीये. हो, तुमच्याबरोबर मी शेअर केलं. तुमचा आवाज क्लिअर येत नाहीये. थोडा येत नाहीये. हा, थोडा खरखर आहे. माझा क्लिअर येतोय का आवाज? हो, तुमचा क्लिअर येतोय. परंतु सरांचा नाहीये. हाँ बोलिए सर. नहीं, मैं आपको भेजता हूँ. अभी तो मतलब बहुत लोग ज्वाइन. नहीं, वो रजिस्टर किया तो लिंक आपको आ गया. वो इसका अपना हाँ, तो ये वही है, यूएस इन्वेस्टमेंट अपॉर्चुनिटीज इन यूएस. हाँ, अभी भेजता हूँ. एक मिनिटात सुरू करूया. हो हो, 11 वाजलेले आहेत. आपल्याला इतर लोकांच्या वेळेचं हे केलं पाहिजे. जे आले ते आले, नाही आले ते नाही आले.
नमस्कार, मी सर वसंत कुलकर्णी. आवाज सांगा वसंत सर. कुलकर्णी, LLP आणि सर. एडलवाइज म्युच्युअल फंड. सर आवाज थोडा खरखर येतोय. आवाज येत नाही का? खरखर येतोय. खरखर येते. एक मिनिट थांब. आता येते का खरखर? आता येत नाही ना खरखर? नाही नाही आता छान येतोय. एक मिनिट. छान. तर एडलवाइज म्युच्युअल फंड यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण अमेरिकेतील गुंतवणूक संधी या विषयावरती वेबिनार आयोजित केलेला आहे आणि अतिशय उत्साह वाटावा असे आम्हाला रजिस्ट्रेशन मिळाले. पण नेहमीप्रमाणे 30 लोक जॉईन झालेले दिसत आहेत. तर आपण जी लोक वेळेत आली आहेत त्यांच्या वेळेचं महत्व लक्षात घेऊन आपण या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. माझ्याबरोबर एडलवाइज म्युच्युअल फंडाचे निरंजन अवस्थी आहेत. निरंजन, तो आपलं स्वागत आहे या कार्यक्रमामध्ये. आणि आमच्यामध्ये असं ठरलेलं आहे की अमेरिकेत गुंतवणूक करण्याची कारणं या विषयावरती मी बोलणार आहे आणि अमेरिकेत गुंतवणूक करण्याचं साधन या विषयाबद्दल ते बोलणार आहे. तर जेव्हा एखादा पोर्टफोलिओ बांधला जातो त्यावेळेला मुख्यत्वे जोखीम म्हणजे रिस्क, वैविध्य म्हणजे डायव्हर्सिफिकेशन, सहसंबंध म्हणजे कोरिलेशन आणि गुंतवणुकीतील सातत्य या 4 गोष्टी घेतल्या जातात. तर जोखीम म्हणजे अस्थिरता, बाजारामध्ये जो वर खाली बाजार झाल्यामुळे तुमच्या गुंतवणुकीवरती जो परिणाम होतो ती अस्थिरता आहे आणि ज्याला आपण स्टॅटिस्टिक्स मध्ये व्हेरिएशन म्हणतो. ते व्हेरिएशन म्हणजे व्हॉलॅटिलिटी, कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन. अस्थिरता जितकी जास्त तितका परतावा अधिक, म्हणून स्मॉल कॅप जास्त व्हॉलॅटाईल असतात आणि जास्त रिटर्न देतात. स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे प्रमाणित विचलन, तेव्हा जितकं स्टँडर्ड डेव्हिएशन कमी तितका तो फंड कमी व्हॉलॅटाईल. अमेरिकेमध्ये जर 10 ते 15% तुम्ही गुंतवणूक अमेरिकेत केली तर तुमची व्हॉलॅटिलिटी 50% कमी होते आणि रिटर्न वाढतात. आता हे कसं शक्य आहे? तर त्याचं उत्तर असं आहे, त्याचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे. दुसरं, आपण असं म्हणतो की डू नॉट पुट ऑल एग्स इन वन बास्केट. म्हणजे एकाच गुंतवणूक प्रकारात तुम्ही गुंतवणूक करू नका. मग ते समभाग असोत, रोखे असोत, गोल्ड असो किंवा दुसरी कुठली कमोडिटी. तर यू शुड डायव्हर्सिफाय युअर पोर्टफोलिओ. आणि डॉलर मध्ये गुंतवणूक करणं, डॉलर डिनॉमिनेटेड ऍसेट मध्ये, हा गुंतवणुकीत वैविध्य आणण्याचा एक पर्याय आहे. म्हणजे दिस इज वन ऑफ द ऍसेट क्लास, इज वन ऑफ द ऍसेट क्लास. त्यामुळे हा गुंतवणुकीत वैविध्य आणण्याचा एक प्रकार आहे. म्हणजे भारतामध्ये भारतीय समभाग, इक्विटी, भारतीय रोखे, डेट, अमेरिकन इक्विटी, सोनं, हे वेगवेगळे कुठल्याही गुंतवणुकीचे पर्याय असू शकतात. नकारात्मक सहसंबंध हे खूप महत्वाचे असतात. नकारात्मक सहसंबंध म्हणजे कोरिलेशन. इंडेक्स म्हणजे तुमचे पोर्टफोलिओ व्हॅल्यू आणि इंडेक्स या दोघांमध्ये जर तुम्ही बघाल तर असं कधी होत नाही की इंडेक्स वरती गेला आणि तुमचा पोर्टफोलिओ खाली गेला. सो इट इज कॉल्ड पॉझिटिव्ह कोरिलेशन. आणि मी तुम्हाला सांगेन की महागाई वाढली आणि इंडेक्स वरती गेला तर या दोघांमध्ये काही संबंध नाही, नो कोरिलेशन. तर आपल्या पोर्टफोलिओचं प्रोटेक्शन करण्यासाठी तुम्हाला
नकारात्मक सहसंबंध म्हणजे निगेटिव्ह कोरिलेशन असलेले दोन ऍसेट क्लास शोधणं गरजेचं असतं. तर नकारात्मक सहसंबंध ज्या वेळेला एखादा एक्स ऍक्सिस म्हणजे तुमचा पोर्टफोलिओ आणि वाय ऍक्सिस वरती जर तुम्ही इंडेक्स घेतलात तर तुम्हाला हे असं दिसेल. असं दिसणार नाही, सॉरी, कारण इंडेक्स आणि तुमच्या पोर्टफोलिओ व्हॅल्यू मध्ये सकारात्मक म्हणजे पॉझिटिव्ह कोरिलेशन असतं. परंतु अमेरिकेतली गुंतवणूक आणि भारतातील गुंतवणूक यांचा जर तुम्ही कोरिलेशन काढलं तर ते निगेटिव्ह कोरिलेशन दिसेल. याचं कारण भारतामध्ये जेव्हा FII विकतात त्यावेळेला रुपी डेप्रिशिएट होतो आणि रुपी डेप्रिशिएट होतो त्यावेळेला तुमच्या डॉलर ऍसेट वाढतात. आता नकारात्मक सहसंबंधाचं एक उत्तम उदाहरण म्हणजे SIP, NAV वर्सेस युनिट परचेस. हे जर तुम्ही बघितलं तर इकडे हा लाल रंगाचा ही NAV आहे. NAV जशी कमी येते तसे नंबर ऑफ युनिट्स वाढतात. हे गेल्या वर्षी एप्रिल मधलं आहे आणि जसा इंडेक्स परत वाढायला झाला नंबर ऑफ युनिट्स कमी होतात. हे एडलवाइज मिड कॅप फंडाचं 2021 रोजी आम्ही गेल्या 5 वर्षातलं हे कॅप्चर केलेत. तर हे निगेटिव्ह कोरिलेशन आणि निगेटिव्ह कोरिलेशन असल्यामुळे अमेरिकेमध्ये गुंतवणूक करणं हा एक चांगला पर्याय आहे. गुंतवणुकीतलं सातत्य सुद्धा महत्वाचं आहे. हा आमचा मॉडेल पोर्टफोलिओ आहे ज्याच्यामध्ये एक लार्ज कॅप, एक मिड कॅप, एक इंटरनॅशनल फंड, गोल्ड, स्मॉल कॅप आणि कॉर्पोरेट बॉन्ड फंड. याच्यामध्ये हे सगळे 50,000ची SIP आहे, ही 10,000ची SIP, लार्ज कॅप मध्ये, मिड कॅप मध्ये 10,000ची, इंटरनॅशनल 10,000, गोल्ड 5,000, स्मॉल कॅप 5,000 आणि कॉर्पोरेट बॉन्ड फंड 10,000. अशी जर गेल्या 10 वर्ष आपण इन्व्हेस्टमेंट केली इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला 17% IRR मिळतो. आणि याच्यामध्ये बघाल तर या ऍसेट क्लासमध्ये स्मॉल कॅप आता आणि त्या खालोखाल इंटरनॅशनल फंडाने रिटर्न दिले. आणि सगळ्यात कमी रिटर्न हे तुम्हाला सोन्याने दिलेत. 10% सोनं ठेवलेलं आहे म्हणून आम्ही असं म्हणतो 10 ते 15% पेक्षा अधिक सोनं असता कामा नये पोर्टफोलिओमध्ये. आज अमेरिकेमध्ये डॉलर मध्ये गुंतवणूक करणाऱ्याला विपुल संधी आहेत. ऊर्जा, उद्योगधंदे, विवेकी ग्राहकोपयोगी वस्तू म्हणजे कंझ्युमर डिस्क्रिशनरी, आरोग्य सेवा. कधीतरी आपण निरंजन सरांना अशी विनंती करू की त्यांचा जो एक दुसरा इंटरनॅशनल फंड आहे आरोग्य सेवा, हेल्थ केअर, त्याच्याबद्दल आपण बोलू कधीतरी. अमेरिकेमध्ये आरोग्य हेल्थ केअर मध्ये इन्व्हेस्टमेंटला खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे. माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञानाशी निगडित उत्पादन आहे. आता माहिती तंत्रज्ञानाशी निगडित उत्पादने म्हणजे Amazon, गुगल, ऍपल, मायक्रोसॉफ्ट, सॅमसंग, फेसबुक, वॉलमार्ट हे सगळे मोस्ट व्हॅल्युएबल ब्रँड्स जगातले आहेत 2020 सालचे. आणि याच्यापैकी Amazon, गुगल, ऍपल, मायक्रोसॉफ्ट आणि फेसबुक, वॉलमार्ट हे अमेरिकेतले ब्रँड आहेत. हे वेगवेगळ्या इंडस्ट्री रिप्रेझेंट करतात. वॉरेन बफे यांचं एक वाक्य मी तुम्हाला सांगतो, इफ यू डोंट फाइंड अ वे टू मेक मनी व्हाईल यू स्लीप यू विल हॅव टू वर्क टिल यू डाय. जर तुमच्या पैशाने तुमच्यासाठी काम केलं नाही तर सेवानिवृत्त होईपर्यंत तुम्हाला पैसे कमवण्यासाठी काम करावं लागेल. आणि जर तुम्हाला शेवटपर्यंत काम करायचं नसेल तर साधारण
12 ते 13% रिटर्न तुम्हाला मिळाले पाहिजेत महागाईपेक्षा जास्त. आणि याच्यासाठी तुमच्याकडे असा एक ऍसेट क्लास असणं गरजेचं आहे. कुलकर्णी फंड मार्ट हे आमचं ऍप आहे आणि ऍप वरती हे सगळं तुम्हाला बघायला मिळतं. आमचे रेकमेंडेड लिस्ट ऑफ फंड वगैरे. हा माझा पत्ता आहे आणि हे आमचं फंड मार्ट. आणि आता निरंजन अवस्थी आहेत ते आपल्याला प्रॉडक्ट बद्दल सांगतील, म्हणजे अमेरिकेत का गुंतवणूक करायला पाहिजे आणि कुठे कशी करायला पाहिजे. ओव्हर टू यू निरंजन. तुम्ही म्यूट आहात. धन्यवाद सर. नमस्कार मंडळी. मला शेअरचे राईट्स देता आले का? हो दिलं. होस्ट केलं तुम्हाला. होस्ट केलंय तुम्हाला. तुम्ही म्यूट आहात. म्यूट. ओके. बोला. स्लाइड्स दिसत आहेत ना? हो स्लाइड दिसत आहेत. ओके ठीक आहे. धन्यवाद सर. जसं आता आपण बघितलं की अमेरिकेत किंवा कुठल्याही बाहेरच्या देशामध्ये आपण गुंतवणूक करतो तर त्याचे फायदे नक्कीच अधिक आहेत. डायव्हर्सिफिकेशन हा फार इम्पॉर्टंट भाग आहे आपला इन्व्हेस्टमेंटचा. तर त्याप्रमाणे टेक्नॉलॉजी क्षेत्र जे आहे हे सध्या खूप जास्त वाढत चाललेलं आहे आणि प्रत्येक क्षेत्र जर का आपण बघितलं त्यामध्ये टेक्नॉलॉजीचा काही ना काही लिंकेज आहे. भारतामध्ये आपण टेक्नॉलॉजी क्षेत्र म्हणजे आपल्याला फक्त इन्फोसिस किंवा विप्रो किंवा TCS फार तर असे कंपनीज माहिती आहे. पण टेक्नॉलॉजी जे आहे ती आज फक्त एक सॉफ्टवेअर कंपनीज म्हणून राहिलेली नाहीये. टेक्नॉलॉजी हा फार मोठा क्षेत्र झालेला आहे. जर का आपण बघितलं आज इंडस्ट्रीजमध्ये ऑटोमोबाईल कंपनीज वगैरे आहे त्यामध्ये रोबोटिक्स जे यूज होतात किंवा इलेक्ट्रिक व्हेकल्स जे आहेत. आपल्या सरकारने पण पुढच्या 5 ते 10 वर्षामध्ये अशी योजना केली आहे की ऑलमोस्ट 50 ते 60% जे कार्स आहेत किंवा व्हेकल्स आहेत, बसेस आहेत ते इलेक्ट्रिक होतील. तर ऑटो क्षेत्र किंवा इंडस्ट्रियल क्षेत्रामध्ये पण टेक्नॉलॉजीचा वापर सध्या खूप होत आहे. फायनान्शियल सेक्टरमध्ये जर का आपण बघितलं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा ऑनलाईन पेमेंट हा पण एक टेक्नॉलॉजीचा भाग आहे. तर अशा प्रमाणे फायनान्शियल सेक्टरमध्ये पण टेक्नॉलॉजी सध्या खूप जास्त वापरात येत आहे. हेल्थ केअरमध्ये मेडिकल टेक्नॉलॉजी आपण सध्या बघत आहोत ज्यामध्ये रोबोटिक्स थ्रू ऑपरेशन्स वगैरे केले जात आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स यूज करत आहेत डॉक्टर्स. कन्झम्शनमध्ये होम ऑटोमेशन किंवा इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे ऑटोमॅटिक जे आपले यंत्र आपण यूज करतो त्यामध्ये पण टेक्नॉलॉजीचा खूप मोठा सहभाग आहे. तर सध्या टेक्नॉलॉजी मुद्दा मेन असं सांगायचं आहे की टेक्नॉलॉजी हा क्षेत्र जे आहे हा खूप मोठा क्षेत्र आहे आणि आपण जे काही आज करत आहोत, आपण आता हा व्हिडिओ पण बघतोय, हा पण एक टेक्नॉलॉजीचा भाग आहे. तर आपल्या प्रत्येक पावलामध्ये सध्या टेक्नॉलॉजीचा वापर जो आहे तो अधिक प्रमाणात किंवा वाढत चाललेला आहे दररोज. आज जर का आपण बघितले तर जवळपास 2020 मधले जर का आपण सर्वात मोठे कंपनीज बघितले मार्केट कॅप प्रमाणे तर ऍपल, मायक्रोसॉफ्ट, ॲमेझॉन,
अल्फाबेट म्हणजे गुगल, अलिबाबा, फेसबुक, हे सगळे कंपनीज जे आहेत, सगळ्या कंपनीजचा एकच कॉमन क्षेत्र आहे, तो आहे टेक्नॉलॉजी. आणि या सगळ्या कंपनीजची आपला काही ना काही दररोजचा संबंध आहे. मायक्रोसॉफ्ट आपण एक्सेल किंवा वर्ड फाईल दररोज यूज करतो लॅपटॉपमध्ये. विंडोज जे आहे आपल्या लॅपटॉपमध्ये ते पण मायक्रोसॉफ्टचं आहे. ॲपल, खूप सारे लोक आयफोन यूज करतात, ॲपल टीव्ही यूज करतात. ॲमेझॉन प्रत्येक आणि आपण लॉकडाऊनमध्ये बघितलंय की आपण किती प्रमाणामध्ये फ्लिपकार्ट किंवा ॲमेझॉन सारखे जे टेक्नॉलॉजीज आहेत किंवा वेबसाईट आहेत त्याचा वापर केलेला आहे. अलिबाबा एक ॲमेझॉन सारखीच मोठी कंपनी आहे जी चायनामधली आहे. फेसबुक आपण दररोज वापरतो. आपण सगळे आजकाल फेसबुकवर आहोत. तर आपण जे दररोज आज काही काम करतो किंवा एंटरटेनमेंट म्हणा किंवा सोशल नेटवर्किंग म्हणा, जे आपण करतो ते कुठे ना कुठे टेक्नॉलॉजीशी त्यांचा संबंध आहे. आणि जर का आपण सकाळ ते संध्याकाळपर्यंत बघितलं तर 50 ते 60% वेळ आपण या टेक्नॉलॉजीचा वापर करत आहोत आज. आणि टेक्नॉलॉजीला आपण सध्या एक मेगा ट्रेंड असं म्हणू शकतो. कारण जसं आपण बघितलं की दररोज आपण जे काही काम वगैरे करतो त्यामध्ये 60 ते 70% आपण टेक्नॉलॉजीचा वापर करतो त्यामध्ये. आणि सध्याचे जे मेगा ट्रेंड्स आहेत टेक्नॉलॉजीमध्ये ते आहे इलेक्ट्रॉनिक पेमेंट्स. आपण बघितलं डिमॉनिटायझेशन नंतर आज आपण पेटीएम किंवा फोनपे वापरतो. त्याच्या आधी आपण कधीच वापरलं नाही. तर मागचे ऑलमोस्ट 3 ते 4 वर्षामध्ये इलेक्ट्रॉनिक पेमेंट्सचा जो वापर आहे तो खूप अधिक वाढलेला आहे. जवळपास मुंबई किंवा पुणे अशा शहरांमध्ये छोट्या मोठ्या जे ट्रान्झॅक्शन आहेत त्याचा ऑलमोस्ट 50 ते 60% जो आहे तो इलेक्ट्रॉनिक माध्यमातून होत आहे तसे पेमेंट्स. तसंच आपण OTT स्ट्रीमिंग म्हणजे नेटफ्लिक्स किंवा ॲमेझॉन प्राईम झालं, हे आपण अधिक वापरत आहोत. जे आधी आपण केबल टीव्ही किंवा टाटा स्काय वगैरे वापरत होतो 2-3 वर्षाआधी. आता सध्या खूप जास्त वापर OTT स्ट्रीमिंगचा चालू झालेला आहे भारतातही आणि जगभरातही. ऑटोनॉमस कार किंवा इलेक्ट्रिक व्हेकल्स आपल्याला माहिती आहे. हळूहळू लोकांना इलेक्ट्रिक व्हेकल्स जास्त सोयीस्कर किंवा जास्त एफिशियंट वापरता येतील. 5G टेक्नॉलॉजी जी आहे ती पण पुढचे 1-2 वर्षामध्ये भारतात येणार आहे. अमेरिकेत किंवा UK मध्ये ती ऑलरेडी चालू झालेली आहे. जसं आपण 2G बघितला, 3G बघितला, 4G आणि आता 5G टेक्नॉलॉजी येणार आहे आणि त्याचाही वापर सगळ्या टेक्नॉलॉजी कंपनीज किंवा प्रत्येक टेक्नॉलॉजीमध्ये होणार आहे. क्लाउड कम्प्युटिंग आहे. खूप सारे कंपनीज जे आहेत ते आजकाल डिजिटल झालेले आहेत. जसं जर का 2 वर्षाआधी आपल्याला असा कुठला सेशन करायचा असता तर आपण एका हॉलमध्ये भेटलो असतो, फिजिकली बोललो असतो समोरासमोर. पण आता असे खूप सारे जे भेटी आहेत ते ऑनलाईन होत आहेत. तर ह्याला आपण डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन असं म्हणतोय. तर आपण बघितलं प्रत्येक कामामध्ये आपण टेक्नॉलॉजीचा वापर करत आहोत आणि हा म्हणूनच एक मेगा ट्रेंड आहे. आणि यामध्ये गुंतवणुकीची जी संधी आहे किंवा वेल्थ क्रिएशनची जी संधी आहे ते फार मोठी संधी आहे. आणि आता आपण जर का टेक्नॉलॉजी बद्दल बोलत आहोत तर मग हा US टेक्नॉलॉजी फंड काय आहे किंवा आपण फक्त अमेरिकाबद्दलच का बोलत आहोत. तर गोष्ट अशी आहे की जर का आपण जगभरातले सगळ्या टेक्नॉलॉजीज कंपनी एकत्र घेतल्या तर त्यामधले 75 ते 80% जे कंपनीज आहेत ते अमेरिकेतले आहेत. आणि जर का आपण अमेरिकेमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर ऑलमोस्ट 75 ते 80% या ज्या कंपनीज आहेत, ॲटलिस्ट जे मोठे 50 ते 60 कंपनी आहेत ते सगळे आपल्याला अमेरिकन मार्केट थ्रू आपल्याला इन्व्हेस्टमेंट करता येतील. आणि त्यामुळे आपण अमेरिका जी आहे त्याच्या US टेक्नॉलॉजी फंड बद्दल आज बोलणार आहोत. तर हा फंड नेमका काय आहे आणि हा फंड कुठे इन्व्हेस्टमेंट करतो आणि कशा पद्धतीचे कंपनीज मध्ये इन्व्हेस्टमेंट करतो आणि त्यामध्ये आपल्याला काय फायदा होऊ शकतो हे आपण बघू. तर हा फंड जो आहे तो
जसं आपण बघितलं टेक्नॉलॉजी क्षेत्रातल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. आणि आज आपण टेक्नॉलॉजी कंपनीज बद्दल बोलत आहोत, तर टेक्नॉलॉजी कंपनीज म्हणजे फक्त इन्फोसिस किंवा TCS सारख्या कंपनी नाही. जसं सरांनी पण आधी सांगितलं की ॲपल किंवा नेटफ्लिक्स किंवा फेसबुक, गुगल, मायक्रोसॉफ्ट या सगळ्या कंपनीजना आपण टेक्नॉलॉजी क्षेत्रातल्या कंपनी बोलतो. इवन टेस्ला ही एक ऑटोमोबाईल कंपनी आहे, पण ते इलेक्ट्रिक व्हेकल्स मध्ये निर्मित करतात आणि त्यामुळे त्याला आपण टेक्नॉलॉजी असा शब्द वापरतो आणि टेक्नॉलॉजी कंपनीमध्ये ती कंपनी मोडते. तर टेक्नॉलॉजी जी आहे किंवा त्या भोवती जे कंपनीज आहेत तशा कंपनीजमध्ये आपण इन्व्हेस्ट करतो. त्यांचे प्रॉडक्ट्स जे आहेत ते खूप जास्तीत जास्त प्रमाणात लोक घेत आहेत, सध्या वापरत आहेत. म्यूट बा कोणी करा सर सुरू. मी सगळ्यांना म्यूट केलंय. ओके, ठीक आहे, धन्यवाद. तर अशा कंपनीज मध्ये हा फंड इन्व्हेस्ट करतो. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एक मिनिट थांबा. हा करा तुम्ही सुरू. ओके, ठीक आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जर का आज आपण बघितले स्मार्टफोन, लॅपटॉप किंवा टॅबलेट्स हे प्रत्येक घरात आहेत. जवळपास प्रत्येक घरात या गोष्टी आहेत. 10 वर्ष आधी जर का आपण बघितलं किंवा 10 वर्ष मागे आपण गेलो तर प्रत्येक घरात स्मार्टफोन हा नव्हता किंवा प्रत्येक घरात PC किंवा लॅपटॉप नव्हता. त्यावेळेस या ज्या टेक्नॉलॉजीज आहेत त्या आपण अर्ली अडॉप्शन फेजमध्ये आपण म्हणू शकतो, कारण खूप कमी लोक त्याचा वापर करत होते आणि पुढचे 10 वर्षामध्ये त्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. म्हणून अशा ज्या टेक्नॉलॉजीज आज आहेत त्याला आपण मॅच्युअर स्टेज असं म्हणू शकतो. पण जर का इलेक्ट्रॉनिक पेमेंट किंवा 5G किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स अशा टेक्नॉलॉजी बद्दल जर का आज आपण बोललो किंवा आपण बघितलं तर खूप जास्त लोक ते वापरत नाहीये. इलेक्ट्रॉनिक पेमेंट्स जसं आपण बघितलं तर आज मुंबई किंवा पुणे मोठ्या शहरामध्ये किंवा दिल्लीमध्ये 50 ते 60% लोक त्याला इलेक्ट्रॉनिक पेमेंट्स वापरत आहेत. पण पुढे 10 वर्षामध्ये त्याचा जो प्रमाण आहे तो खूप वाढणार आहे आणि इलेक्ट्रॉनिक पेमेंट जसं लॅपटॉप किंवा स्मार्टफोन हे प्रत्येक घराकडे मध्ये किंवा प्रत्येक माणसाकडे आहे, तसं इलेक्ट्रॉनिक पेमेंट हा प्रत्येक माणूस पुढचे 5 ते 10 वर्षामध्ये वापरायला सुरुवात करणार आहे. तसंच OTT स्ट्रीमिंग आज प्रत्येक घरात नेटफ्लिक्स किंवा Amazon प्राईमचं कनेक्शन नाहीये, पण पुढच्या 10 वर्षामध्ये असं होऊ शकतं की प्रत्येक घरामध्ये OTT स्ट्रीमिंग किंवा नेटफ्लिक्स वगैरे असे किंवा ZEE5 म्हणा असे कनेक्शन्स असतील. तर असे जे टेक्नॉलॉजीज आहेत ज्याचं प्रमाण आज म्हणजे ज्याचा वापर खूप किंवा सगळे लोक करत नाहीये, पण त्याचा जो अडॉप्शन रेट आहे किंवा अडॉप्शन रेट जो आहे तो हळूहळू वाढत चाललेला आहे. तर अशा कंपनीमध्ये हा फंड जो आहे तो इन्व्हेस्ट करतो, गुंतवणूक करतो आणि जोपर्यंत हे टेक्नॉलॉजीज मॅच्युअर होत नाही तोपर्यंत अशा कंपनीला त्या पोर्टफोलिओमध्ये आपण ठेवतो आणि त्याप्रमाणे आपल्याला जे वेल्थ क्रिएशनची संधी आहे ती मिळते. जर का आपण बघितलं ऍपल किंवा गुगल सारख्या कंपनीजमध्ये जर का कोणी 10 वर्षा आधी गुंतवणूक केली असती तर त्याचे खूप चांगले रिटर्न्स मिळाले असते. तसेच पुढच्या 10 वर्षामध्ये कुठल्या अशा कंपनीज आहेत जे गुगल किंवा फेसबुक किंवा ऍपल सारखे मोठे होतील अशा तर जरा कंपनी. तुम्ही लोकांना म्यूट करू शकाल का? आता तुम्ही होस्ट आहात. एक मिनिट मी करतो. म्यूट ऑल असं एक दुसरं काही मिळत नाही. ठीक नाही आमचे झालं.
तुम्हाला अनम्यूट केलंय मी सर. ठीक आहे. तर अशा कंपनीजमध्ये हा फंड गुंतवणूक करतो. जर का आपण पोर्टफोलिओ बघितला तर अल्फाबेट म्हणजे गुगल ही कंपनी आहे पोर्टफोलिओमध्ये, फेसबुक आहे, ॲडव्हान्स मायक्रो डिव्हायसेस ही कंपनी जी आहे ते चिप्स बनवते, जो आपण लॅपटॉप वगैरेमध्ये किंवा फोनमध्ये चिप्स वापरतो किंवा इलेक्ट्रिक व्हेकल्समध्ये जे चिप्स वापरले जातात, ही कंपनी ते चिप्स बनवते. लॅम रिसर्च एक कंपनी आहे जी परत चिप्स जे असतात मायक्रो चिप्स ते बनवतात. सिनॉप्सिस एक IT कंपनी आहे, जसं आपल्याकडे इन्फोसिस आहे तशी US मधली किंवा अमेरिकेमधली एक सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी आहे. बुकिंग होल्डिंग्स, Booking.com, जसं आपल्याकडे मेक माय ट्रिप आहे तशी Booking.com's एक ऑनलाईन बुकिंग होल्डिंग्स किंवा Booking.com अशी एक ऑनलाईन सेवा आहे ज्यामध्ये लोक हॉटेल बुकिंग किंवा ट्रॅव्हल बुकिंग करतात. लिफ्ट ही एक जसं आपल्याकडे उबर आहे तसं एक कार पुलिंग कंपनी आहे अमेरिकामध्ये जी खूप मोठी होत चाललेली आहे. मग ॲपल आहे, हबस्पॉट आहे जे एक CRM बनवणारी कंपनी आहे. असे हे वेगवेगळे कंपनीज या पोर्टफोलिओमध्ये आहेत आणि मागच्या 10 वर्षामध्ये अशा कंपनीजनी खूप चांगले रिटर्न्स दिले आहेत आणि पुढच्या 10 वर्षामध्ये पण या कंपनीज जे आहेत यांचे जे प्रॉडक्ट्स आहेत ते जास्तीत जास्त लोक वापर करून त्यामध्ये आपल्याला वेल्थ क्रिएशन करायची एक चांगली मोठी संधी आहे. जर का आपण परफॉर्मन्स बघितला या फंडचा तर मागच्या 10 वर्षामध्ये 26% CAGR रिटर्न दिलेले आहेत. मागच्या 5 वर्षामध्ये जवळपास 40% रिटर्न दिलेले आहेत. तर हे रिटर्न खूप जास्त आहेत. असं नाही की हे सेम किंवा असेच रिटर्न आपल्याला पुढे जाऊन मिळतील, कारण हा पास्ट परफॉर्मन्स आहे. पण मुद्दा असा आहे की भारतामध्ये जेव्हा आपण इन्व्हेस्ट करतो तेव्हा आपल्याला एक 12 ते 13 किंवा 12 ते 15% असे रिटर्न्स मिळू शकतात. तर त्याच्यापेक्षा थोडेसे अधिक रिटर्न किंवा लो कोरिलेटेड रिटर्न्स जसं सरांनी आता आपल्याला सांगितलं होतं, तर असे रिटर्न्स आपल्याला जर का घ्यायचे किंवा पाहिजे असतील तर या फंडमध्ये आपण नक्कीच इन्व्हेस्ट करू शकतो. तर सर माझा प्रेझेंटेशन संपलेला आहे. आपण प्रश्नोत्तर घेऊ शकतो. हो, आता आपण प्रश्नोत्तर सुरू करूया. तुमच्या मनातले प्रश्न आणि आमची उत्तर. हो, त्यांना पण अनम्यूट करा आता सगळ्यांना, म्हणजे ते प्रश्न विचारू शकते. हा नाही, आता ते अनम्यूट स्वतःला माझ्या विचारा प्रश्न. हो. हॅलो हॅलो बोला. हॅलो बोला. हा सर सर हॅलो बोला सर. हा माझा प्रश्न असा आहे सर, हा जो फंड आहे याच्यावरती अमेरिकन मार्केट नुसार व्हेरिएशन होईल की आपल्या इंडियन मार्केटचा पण त्यावर परिणाम होईल, म्हणजे व्हॉलॅटिलिटी होईल? बघा, सेबी असं सांगतं की म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट इज सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. नाही, बरोबर आहे. हा हा. तेव्हा ही मार्केट रिस्क इंडियात पण असते आणि अमेरिकेत पण असते. जर अमेरिकेमध्ये बाजार खाली गेला तर तिकडचा पोर्टफोलिओ सुद्धा खाली जाईल. अच्छा. तेव्हा असं नाही की आपला म्हणजे दिस इन्व्हेस्टमेंट इज नॉट सब्जेक्ट टू मार्केट रिस्क, एव्हरीथिंग इज सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. सर थँक्यू. इन इंडिया और अब्रॉड. हॅलो सर. बोला. सर मी असा प्रश्न विचारणार असतो की आत्ताच्या घडीला ना करंट सिच्युएशन मध्ये इंडियन मार्केट सुद्धा 52 वीक हाय वरती चाललाय आणि US मध्ये पण जवळजवळ आता हाय वरतीच आहे. तर हा करंट सिच्युएशन ठीक आहे त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करण्याचा की करेक्शनची वाट बघणं हा योग्य?
मला असं वाटतं की पुढच्या वर्षभरामध्ये ती इन्व्हेस्टमेंट स्टॅगर करावी. परंतु दुसरी गोष्ट, अमेरिकेमध्ये जर म्हणजे इंडियामध्ये जर सेलिंग आलं आणि FII काही कारणाने व्हॅल्युएशन मध्ये किंवा पॉलिटिकल सिच्युएशन मध्ये किंवा मॅक्रो इकॉनॉमिक्स फॅक्टर्स मध्ये बाहेर जायचं ठरवलं तर तुमच्या पोर्टफोलिओसाठी ते वॅक्सिनेशन असेल. US इन्व्हेस्टमेंट किंवा US इन्व्हेस्टमेंट करायचीच, आता ती पुढच्या वर्षभरात करायची का टप्प्याटप्प्याने करायची हा आपला चॉईस असेल. तुमचा पोर्टफोलिओ कसा पोझिशन आहे त्यानुसार. सर बेस्ट ऑप्शन काय होईल, टप्प्याटप्प्याने की वन टाइम मध्ये? अमेरिकेमध्ये टप्प्याटप्प्याने करायची सध्या सोय नाहीये, म्हणजे आपण STP करतो तशी. पण तुम्ही असं करू शकता, एडलवाईजच्या लिक्विड किंवा शॉर्ट टर्म फंडामध्ये इन्व्हेस्ट करून तिथून तुम्ही या फंडामध्ये एंट्री करू शकता. ओके सर, थँक्यू सर. हॅलो, बोला. ते फंड मधलं टॅक्सेशनचं कसं राहणार रिटर्नचं? हा फंड ऑफ फंड्स आहे, त्यामुळे 3 वर्ष जो लॉंग टर्म कॅपिटल गेन इक्विटीला 1 वर्षाने मिळतो तो याला 3 वर्षाने मिळेल. थोडक्यात याला डेट टॅक्सेशन आहे 3 वर्षाचं. कोणाला काही प्रश्न आहेत का? ठीक आहे, आपण सगळे सर आपण थांबवायचं का? काही प्रश्न लोकांचे नाहीये असं दिसतंय. हो, आता मी इथे प्रश्न घेतो. इकडे प्रश्न विचारलेत की हाऊ टू इन्व्हेस्ट इन US फंड्स. आता ह्याचं नेहा जोशीने हा प्रश्न विचारलाय. याचं उत्तर असं आहे की जसे आपण इंडियन मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतो तसा एडलवाईज US इक्विटी फंडामध्ये आपण इन्व्हेस्ट करायचे, की जी एडलवाईज ही भारतीय कंपनी आहे, त्यांचे म्युच्युअल फंड आहेत. तेव्हा एक आपली ठराविक रक्कम तुम्ही या फंडामध्ये इन्व्हेस्ट करू शकता. कॅन वी डू SIP इन दिस फंड? येस, अमित सावंतने हा प्रश्न विचारलाय आणि आपण या फंडामध्ये नक्कीच SIP करू शकतो. 1000 रुपये दर महिन्याला तुम्ही या फंडामध्ये गुंतवू शकता. दोन प्रश्न आहेत त्याच्यामध्ये. तर तुम्हाला काही सांगायचं आहे का? नाही, मला फक्त एकच सांगायचं आहे की सध्याच्या परिस्थितीमध्ये एक प्रश्न असा होता की इंडियन मार्केट पण खूप हायवर आहे आणि US मार्केट पण खूप हायवर आहे, पण कुठलाही मार्केट कधी ना कधी हायवर होता आणि त्याच्यानंतर ही चांगले रिटर्न्स मिळाले आहेत. नवीन हाय क्रिएट केला. हा, मेन मुद्दा असा आहे की अर्निंग्स ग्रोथ कशी आहे. जर का आपण बघितले तर जवळपास पुढचे 1 ते 3 वर्षामध्ये 25 ते 30% अर्निंग्स ग्रोथ आहे या पोर्टफोलिओची. तर हा जो पोर्टफोलिओ आहे स्पेशली टेक्नॉलॉजी फंडचा, त्याची अर्निंग्स ग्रोथ जी आहे ती खूप झपाट्याने वाढत आहे आणि त्याचा जो बेनिफिट आहे त्या स्टॉक प्राइसेसला नक्कीच मिळणार. त्यामुळे जसं सरांनी सांगितलं, टप्प्याटप्प्याने पुढचे 12 महिन्यामध्ये जर का कोणी इन्व्हेस्ट करत असतील तर त्याचा खूप चांगला फायदा होऊ शकतो. आणि जर का कधी कुठले करेक्शन मार्केटमध्ये आले तर त्याचा पण आपल्याला फायदा घेता येईल. एक प्रश्न इकडे आहे की डू यू हॅव ETF? हा फंड ETFच आहे? नो, हा एक फंड ऑफ फंड आहे, म्युच्युअल फंड आहे. तर नॉर्मल जसं तुम्ही कुठलाही नॉर्मल म्युच्युअल फंड घेता तसं तुम्ही ह्या घेऊ शकता. ETF साठी तुम्हाला डीमॅट अकाउंट वगैरे लागेल, त्याची इथे गरज. हा अमेरिकेमधला फंड ETFच आहे? नो, अमेरिका मधला पण एक नॉर्मल म्युच्युअल फंड मॅनेज फंड आहे. ऍक्टिव्हली मॅनेज फंड आहे. आणि त्यामुळे जर का तुम्ही बघितलं तर मागचे 1, 3 किंवा 5 वर्षामध्ये या फंडाने बेंचमार्कला ऑलमोस्ट 5 ते 10% पेक्षा अधिक रिटर्न दिलेले बेंचमार्क पेक्षा. आणि त्यामुळे हा ऍक्टिव्ह फंड आहे आणि रिटर्न्स एक्सपेक्टेशन जे आहे बेंचमार्क जो आहे त्याच्या पेक्षा थोडेसे जास्त आपण यामध्ये दोन प्रश्न आहेत ते मी घेऊ इच्छितो. एक म्हणजे एक्झिट लोड
1 वर्षाच्या आत 1% आणि 1 वर्षानंतर एक्झिट लोड नाही. व्हॉट इज लॉकिंग पिरियड? याला लॉकिंग पिरियड नाहीये, फक्त एक्झिट लोड आहे. व्हॉट इज अ टॅक्स स्ट्रक्चर? तर हे आपण जसं डेट फंडाला 3 वर्षांनी इंडेक्सेशन मिळतं तसंच टॅक्स स्ट्रक्चर याला आहे. फंड ऑफ फंड असल्यामुळे तेव्हा 3 वर्षांनी काढलेल्या जो लाभ होईल त्याच्यावरती इंडेक्सेशनचा बेनिफिट मिळेल. एवढं पण तू करत नाही, परत विषय तिथं त्याच करतो. कधी करतो काय माहिती, काय घंटा करतो. प्रोसेस काय आहे असा एक प्रश्न विचारलाय. प्रोसेस संकल्प यांनी, प्रोसेस म्हणजे आपल्याशी आमच्या कोण RM वगैरे कोणतरी आपल्या संपर्कात असतील तर त्यांना तुम्ही सांगा मिनिमम इन्व्हेस्टमेंट 5,000 रुपयापासून आपण सुरू करू शकतो. 1,000 रुपयाची SIP करता येते आणि तुमची इंडियन KYC होते. US मधली KYC होत नाही तेव्हा, नाहीतर आमच्या वेबसाईट वरती व्हिजिट करा, तिकडे बुक अँड अपॉइंटमेंट आहे, तिकडे जाऊन तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमचे जे RM आहेत ते तुमच्याशी संपर्क करतील. माझी अशी विनंती आहे की तुम्ही अनम्यूट होऊन प्रश्न विचारा, कारण तिकडे वाचायला त्रास होतोय. सर बोलू का मी? बोला बोला. हा सर, US मध्ये आपल्याला इन्व्हेस्ट करायचे असेल तर त्याचा प्रोसेस कसा असेल याच्याबद्दल काय थोडं तुमची इंडियन माहिती KYC करायची आणि एडलवाईज US इक्विटी फंडामध्ये इन्व्हेस्ट करायची. म्हणजे तुम्हाला जी मेल आलेली त्या मेलला रिप्लाय करा किंवा व्हॉट्सअप मेसेज किंवा काय, मग आम्ही आपल्याशी संपर्क करू आणि ती इन्व्हेस्टमेंट करून घेऊ. हो, म्हणजे सुरुवात करायची असेल तर कुठनं सुरुवात करायची याच्याबद्दल काय थोडं म्हणजे तुम्ही ह्या वेबिनारला जसे जॉईन झाला कसे जॉईन झाला? तुम्हाला मेल आली होती का काय आलं होतं? हा, मी हे फेसबुक वरनं पाहिलं सर त्यावेळेला, मग ते मला ते त्याच्यानंतर तुम्हाला ही लिंक आम्ही कशी पाठवली? ईमेल मध्ये पाठवली ना? ईमेल वर नाही, व्हॉट्सअप वरनं आलेली आहे. त्या व्हॉट्सअपला रिप्लाय करा की मला इन्व्हेस्टमेंट करायची आहे, आपला नंबर द्या, आमचे RM आपल्याशी संपर्क करतील आणि तुमची KYC चेक करतील आणि मग पुढे तुमची इन्व्हेस्टमेंट होऊन जाईल. हॅलो, बोला. हा, इंडियन मार्केटमध्ये जसं फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचा प्रभाव आहे तसा इफेक्ट US मार्केटवर असतो का? किंवा मेजर इन्व्हेस्टर हे US मधलेच असतात का तसं फॉरेन इन्व्हेस्टर असतात? जगभरातला पैसा US मध्ये इन्व्हेस्ट होतो. आज USच्या डेट मध्ये सगळ्यात मोठा इन्व्हेस्टर चायना गव्हर्नमेंट आहे. तेव्हा आपल्याकडे जसे FI येतात तसं US मध्ये सुद्धा FI येतात. पण US जगातली सगळ्यात मोठी इकॉनॉमी आहे, त्याच्यामुळे डॉलरला त्यांना वगळता येत नाही. आणखीन कोणाचा काही प्रश्न आहे का? प्रत्येक इन्स्टॉलमेंट 3 वर्ष लॉक होते का? हो, लॉक नाही, एक्झिट लोड आपलं, सॉरी, टॅक्सेशन. त्याला लॉकिंग नाही, आज पैसे काढून उद्या पण तुम्ही 1% लोड द्यावा लागेल. तो किती टक्के असतो एक्झिट लोड? 1%. 12 महिन्याने प्रत्येक इन्स्टॉलमेंट तुमचं फ्री होत जाईल, म्हणजे आउट ऑफ लोड येईल. आणि एक्सपेन्सेस रेशो किती असतो? निरंजन सर, याचा एक्सपेन्स रेशो किती आहे सांगा तुम्ही? एक्सपेन्स रेशो जवळपास 2.3% आहे. जसं आपला नॉर्मल इक्विटी म्युच्युअल फंडचा असतो तेवढाच आहे, आणि यामध्ये ते अंडरलाईंग फंडचे एक्सपेन्स यामध्ये इन्क्लुडेड आहेत. तर एक्सपेन्स रेशो हा नॉर्मल आपला इक्विटी फंड आहे जो भारतात इन्व्हेस्ट करतो, गुंतवणूक करतो, तेवढाच आहे याचा. कुलकर्णी साहेब, आजचा वेबिनार हा खूप छान आहे आणि भरपूर माहिती वगैरे याच्यामध्ये मिळाली. मी फक्त एवढं विचारणं इच्छितो की अशा पद्धतीचे वेबिनार्स तुमचे होतात ते आमच्यापर्यंत कसं पोहोचेल? म्हणजे हा तर एक फेसबुक वरनं आम्हाला नशिबाने एक चांगली लिंक मिळाली आणि प्रोसेस झाली. म्हणजे याची जाहिरात आम्ही म्हणजे प्रत्येक आमच्या वेबिनारची जाहिरात फेसबुक वरती होते आणि तुम्ही आता आमच्याकडे रजिस्टर केलं म्हणजे तुमचा ईमेल ID आमच्याकडे आलाय.
तेव्हा त्या ईमेल वरती तुम्हाला आमच्या प्रत्येक वेबिनारचं इन्व्हिटेशन येणार. ओके सर, थँक्यू सर. आम्ही महिन्यातून 2 वेबिनार करतो वेगवेगळ्या विषयावरती, रविवारी 11 वाजता. हा जवळजवळ तुम्हाला सांगतो 47-48वा वेबिनार असेल. म्हणजे जेव्हापासून लॉकडाऊन सुरू झाला तेव्हापासून हे वेबिनार येत आहेत. आणि म्हणजे मला अतिशय आनंद वाटतो सांगायला की खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व असतं. म्हणजे चांद्यापासून बांद्यापर्यंत लोक जॉईन होतात. सर एक प्रश्न विचारायचा होता. विचारा ना. सर समजा आपण ही आता जर म्युच्युअल फंड काढला तर 1 वर्षाने आपण बंद करू शकतो का? तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही बंद करू शकता. फक्त 20 दिवस अगोदर ते बंद व्हायला 20 दिवस लागतात. अच्छा ठीक आहे. म्हणजे 1000 रुपये मिनिमम भरायचे त्यात ना? हो ठीक आहे सर. हॅलो सर, मी नेहा जोशी बोलतेय. बोला मॅडम. मला एक प्रश्न विचारायचा होता की याचं टॅक्स स्ट्रक्चर कसं असतं? म्हणजे तुम्हाला ड्युअल टॅक्सेशन होतं, युएस मध्ये पण नाही. टॅक्स लागतो का इंडियात टॅक्स लागतो? फक्त इंडियात टॅक्स लागतो. तो सुद्धा 3 वर्षांनी. आपण जसं डेट फंडामध्ये इन्व्हेस्ट केल्यानंतर 3 वर्षांनी आपल्याला इंडेक्सेशन बेनिफिट मिळतो. आणि इक्विटी फंडामध्ये 12 महिन्यांनी कॅपिटल गेन 10% टॅक्स भरावा लागतो. डेट फंडामध्ये जसं इन्व्हेस्टमेंटचं आहे की तुम्हाला 3 वर्षानंतर इंडेक्सेशन बेनिफिट मिळतो. असं धरून चला की तुम्ही आज 2 लाख रुपये इन्व्हेस्ट केले, त्याचे 3 वर्षांनी 3 लाख रुपये झाले. तर 1 लाख रुपये हा जो कॅपिटल गेन आहे हा इंडेक्स प्रमाणे ऍडजस्ट होणार. जो इन्कम टॅक्स जो इंडेक्स. मग असं होऊ शकतं की इंडेक्सेशन जर तुम्हाला बेनिफिट एक 50,000 मिळेल आणि 50,000वरती तुम्हाला लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागेल. थँक्यू. सर आणि एक प्रश्न होता की जसं तुम्ही आता सांगितलं की म्युच्युअल फंडामध्ये आपण युएसच्या म्हणजे युएस स्टॉक्स मध्ये म्युच्युअल फंड थ्रू इन्व्हेस्ट करू शकतो. डायरेक्टली आपल्याला काही अशी सोय आहे का की यू कॅन इन्व्हेस्ट डायरेक्टली इन युएस स्टॉक्स अदर दॅन इन्व्हेस्टिंग इन म्युच्युअल फंड्स? हो मॅडम, तशी सोय आहे. आणि म्हणजे मी तुम्हाला हा वेबिनार झाला की सांगेन कसं करायचं असतं ते. कारण तो विषय आणि आजचा वेबिनार हे 2 एकमेकाला कॉन्ट्रॅडिक्ट करतात. त्यामुळे इथे मी तुम्हाला सांगू शकणार नाही, पण आपल्याशी मी कार्यक्रम झाला की बोलीन. थँक्यू सर. थँक्यू. ओके सर. आता मला एक कोणीतरी रिक्वेस्ट केली आहे की मी लेट जॉईन झालो नेट इश्यू मध्ये, तुम्ही थोडक्यात कन्क्लूड कराल का? तर मी अगदी थोडक्यात कन्क्लूड करतो. एक म्हणजे युएस इन्व्हेस्टमेंट ही पोर्टफोलिओ मध्ये डायव्हर्सिफिकेशन आणण्यासाठी गरजेची आहे. दुसरी गोष्ट, रुपी डेप्रिशिएट ज्या वेळेला होतो त्यावेळेला युएस इन्व्हेस्टमेंट ही तुमच्या पोर्टफोलिओसाठी व्हॅक्सिनेशनचं काम करते, ज्याला पोर्टफोलिओ इन्शुरन्स म्हणतात त्या प्रकारे. आणि तिसरी गोष्ट अशी की टेक्नॉलॉजी इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटी या फक्त युएस मध्येच आहेत. या 3 कारणांनी अमेरिकेमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करण्याची गरजेची आहे. आणि साधा जर मी तो जो चार्ट दाखवला त्या चार्ट मध्ये इंडियन फंड्स पेक्षा रुपी डेप्रिसिएशन मध्ये युएस फंडांनी इंडियन इन्व्हेस्टरला चांगले रिटर्न दिलेले आहेत. या 3 कारणांनी आपण युएस कडे बघण्याची गरज आहे असं मला वाटतं. म्हणजे ही फॅक्ट आहे म्हणून त्या आकडेवारीने मी आपल्याला दाखवली. निरंजन सर, तुम्ही इनिशिएटिव्ह घेतलात, हा आजचा आपण इव्हेंट केला त्याबद्दल वसंत कुलकर्णी LLP तर्फे मी तुमचे आभार मानतो. आणि सगळ्या प्रेक्षक जे वेबिनार मध्ये जॉईन झाले त्यांचे पण आभार मानतो. आणि याच्याबद्दल प्रतिक्रिया सूचना नक्कीच आम्हाला कळवा. आम्ही तुमच्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत आहोत आणि आपण लवकरच असे भेटू. धन्यवाद. धन्यवाद. आभारी आहे. धन्यवाद.